वर्ध्याच्या गांधी विद्यापीठामध्ये महात्मा गांधींच्या पुण्यतिथीवर बंदी घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। विद्यापीठाने दडपशाही केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय, तर विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून पुण्यतिथी आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा विद्यापीठाचा आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या वर्ध्यातल्या महात्मा गांधी हिंदी विद्यापीठात बापूजींच्या पुण्यतिथीला बंदी घातल्याचा आरोप झालाय। विद्यापीठातल्या गांधी हिल्सवरील गांधी पुतळ्यासमोर काही विद्यार्थ्यांनी गांधीजी पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला विद्यार्थीही गोळा झाले होते, पण अचानक विद्यापीठ प्रशासनाने तिथं गोळा झालेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून हटवण्यास सुरुवात केली। विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी उनके नाम पर ही कई लोगों के घर चल रहे हैं, कई यूनिवर्सिटी चल रही हैं, लेकिन उनके नाम पे चिंतन करने के लिए इतना सोचना पड़ रहा है, इतना परेशान होना पड़ रहा है, ये चिंताजनक है। तो हम सब लोगों को ये समझना पड़ेगा कि ये स्थितियां किस तरह बिगड़ती जा रही हैं। लेकिन हम तो अपने गुरुजनों से भी, अपने जो भी हमारे कुलसचिव जी हैं, उनसे भी आग्रह करेंगे कि हम सब लोगों का सही मार्गदर्शन करें। विद्यापीठ प्रशासनाने दडपशाही सुरू केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला। पण अचानक रात्रीच काही गोडसेच्या विचारधारकाच्या विद्यापीठाच्याच प्रशासक लोकांनी तिकडे येऊन त्यांना विरोध केला आणि त्या कार्यक्रम बंद करा अशी विनंती आणि त्यांना तिकडे अक्षरशः हकलून लावलं। सर्वप्रथम तर महाराष्ट्राचा आणि या देशाचा एक नागरिक असल्याच्या नात्याने मी या घटनेचा निषेध करतो। विद्यापीठ प्रशासनाने हे आरोप फेटाळले। सकाळीच विद्यापीठाच्या आवारात गांधी पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामुळे विद्यापीठ परिसरात बापूंना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम कशासाठी असा सवाल कुलगुरूंनी उपस्थित केला। हमारी तरफ से इस तरह की प्रतिबंध नहीं है कि गांधी जयंती गांधी जी के श्रद्धांजलि कार्यक्रम में सभी को आमंत्रित किया गया था और बहुत सारे विद्यार्थी उसमें आए, शिक्षक आए, हमारा बहुत अच्छा कार्यक्रम रहा। लेकिन जानबूझ के विश्वविद्यालय का अकादमिक माहौल कुछ विद्यार्थी खराब करना चाह रहे हैं। कुछ जिन लोगों को पिछले दिनों जो है हमारे यहाँ आप देखेंगे कि 5 विद्यार्थियों को, जिनमें 3 विद्यार्थियों को निष्कासित किया गया है, 2 विद्यार्थियों को निलंबित किया गया है। महात्मा गांधींचे विचार अमिट आहे। बापूजींना एकदा नव्हे दोनदा आदरांजली वाहिली तरी त्यात विद्यापीठाचं काय जाणार होतं असा सवालही विचारला जातो। गांधीजींच्या पुण्यतिथीवर बंदी आणून विद्यापीठानं काय मिळवलं असा संतप्त प्रश्न विद्यार्थी विचारतायत। भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना भरभरून निधी वाटप केल्याचं तर विरोधी पक्षातल्या आमदारांना मात्र निधीपासून वंचित ठेवल्याचं वास्तव माहितीच्या अधिकाराद्वारे द इंडियन एक्सप्रेसनं उजेडात आणलेलं आहे, ज्यावरून आता राजकारण सुद्धा रंगताना दिसतंय आणि हीच आज आपली नेमकी स्टोरी ऑफ द डे आहे। लाखों सपनों का सवेरा है मुंबई, हजारों उम्मीदों का बसेरा है मुंबई। अशी ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी। पण या आर्थिक राजधानी सध्या आमदारच विकास निधीपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे।
अर्थात हे आमदार सत्ताधारी पक्षातले नसून विरोधी बाकावर बसणारे आहेत, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. मुंबईत आमदारांची संख्या आपण पाहूया. मुंबईत एकूण 36 आमदार आहेत. यापैकी 21 आमदार सत्ताधारी भाजप शिवसेनेचे आणि 15 आमदार मवियाचे. या 15 आमदारांपैकी 11 आमदारांनी विकास निधीची मागणी केली होती, पण ती अजूनही कागदावरच असून त्याला हिरवा कंदील काही देण्यात आलेला नाहीये. उलट सत्ताधारी आमदारांवर विकास निधीची बरसातच झाल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्यानं आमदारांना नागरी कामांकरता निधी उपलब्ध करण्यासंदर्भात ठराव प्रशासनानं फेब्रुवारी 2023 मध्येच केला. या धोरणानुसार डिसेंबर 2023 पर्यंत सत्ताधारी युतीच्या 21 आमदारांना निधी देण्यात आला, पण विरोधी बाकावरच्या आमदारांना मात्र विकास निधीपासून दूर ठेवण्यात आल्याचं वास्तव समोर आलंय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील किती आमदारांनी विकास निधीची मागणी केली आणि किती जणांना निधी मंजूर झाला याविषयी इंडियन एक्सप्रेसनं माहितीच्या अधिकारात माहिती मागवली आणि त्यात हे धक्कादायक चित्र समोर आले. विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या 11 आमदारांची विकास निधी देण्याची मागणी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अद्याप मंजूरच केली नसून मुंबई महापालिकेकडे पाठवणं तर दूरच, असंही द इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या कागदपत्रावरून स्पष्ट होत आहे. यापैकी काही विरोधक आमदारांनी तर 2023च्या सुरुवातीलाच विकास निधीची मागणी केली असल्याचं कळतंय, जी अद्यापही कागदावरच आहे. दुसरीकडे तर सत्ताधारी आमदारांची बातच न्यारी. सत्ताधाऱ्यांनी निधीची मागणी करताच काही विनंत्या एका आठवड्यातच मार्गी लावण्यात आल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलेलं आहे. सत्ताधारी पक्षातले लाभार्थी नेमके कोण आहेत यावर एक नजर टाकूया. भाजपचे आमदार मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं 23 जून 2023ला पालिका प्रशासक इक्बाल सिंग चहल यांना पत्र आलं. पत्र लिहून त्यांनी 30 कोटींच्या निधीची मागणी केली. 28 जून 2023ला लगेच 24 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आमदार मिहीर कोटेचा 11 मे 2023ला पालकमंत्री लोढा यांना त्यांनी पत्र लिहून 26.34 कोटींच्या निधीची मागणी केली. लोढांचा 22 मेला इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहून 26 कोटींचा निधी तातडीनं देण्याचे निर्देश आले. आमदार मिहीर कोटेचा यांना 80% निधी मंजूरही झाला. आमदार अतुल भातखळकर 9 मेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना पत्र लिहून त्यांनी 24.27 कोटींच्या निधीची मागणी केली. लोढा यांचं इक्बाल सिंग चहल यांना 26 मेला निधी देण्यासंदर्भात पत्र आलं. 26 जूनला चहल यांचे स्थानिक विभाग कार्यालयाला निधी मंजुरीचं पत्र प्राप्त झालं. आमदार सदा सरवणकर 18 जुलैला पालकमंत्री दीपक केसरकरांकडे आमदार सदा सरवणकर यांनी विकास निधीची मागणी केली. पत्र लिहून जवळपास 35 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली. 7 ऑगस्टला पालिकेकडून 28 कोटी रुपये मंजूर सुद्धा झाले. विधानसभा अध्यक्ष आणि आमदार राहुल नार्वेकरांकडून 18 जुलैला पालकमंत्री दीपक केसरकर यांना 35.85 कोटींच्या निधीचा प्रस्ताव आला. प्रस्ताव ज्या दिवशी मांडला त्या 18 जुलैलाच केसरकरांकडून मंजूरही करण्यात आला. पालिकेकडून 7 ऑगस्टला 28 कोटी रुपये मंजूर सुद्धा झाले. आता निधीपासून वंचित असलेले आमदार कोण तर ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर.
23 जून 2023ला पालकमंत्री लोढा यांना पत्र लिहून 16 कोटींच्या निधीची वायकर यांनी मागणी केली. 2 महिन्यानंतरही निधीची काही पूर्तता झाली नाही. 26 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चहल यांना वायकर यांनी पुन्हा पत्र लिहिलं. परिस्थिती जैसे थे. ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी 26 फेब्रुवारी 2023ला मंत्री केसरकर यांना निधी करता अजय चौधरी यांनी पत्र लिहिलं. 68.75 कोटींची पत्राद्वारे मागणी करण्यात आली, जी मागणी अद्यापही प्रलंबित आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार वर्षा गायकवाड मार्च 2023 मध्ये मंत्री केसरकर यांना पत्र लिहून विकास निधीची मागणी केली गेली. 26.51 कोटींची मागणी केली गेली. निधीची अद्याप प्रतीक्षाच आहे. समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक रईस शेख 4 कोटी 6 लाखांची रईस शेख यांनी मागणी केली. इकबाल सिंग चहल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 3 ऑगस्ट 2023ला तसं पत्र देण्यात आलं. निधी अद्यापही आलेला नाही. या सगळ्या मुद्द्यावर ठाकरे गटाचे आमदार आणि निधीपासून आजही वंचित असलेल्या अजय चौधरी यांनी काही सवाल उपस्थित करत गौप्यस्फोट केलाय. म्हणून आम्ही आयुक्तांना पत्र दिलं, पालकमंत्र्यांना मी 3 पत्र दिली, 2 रिमाइंडर दिले, स्वतः जिल्हा नियोजनमध्ये पालकमंत्र्यांना विनंती केली आणि सांगितलं की बाबा आम्हाला निधी द्या, कारण तुम्ही सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना निधी द्या. ठीक आहे, कारण नागरी सुविधांची कामं आहेत ती होणं गरजेचं आहे, परंतु आज तागायत आम्हाला 1 रुपया निधी दिला गेला नाही. तर नितेश राणे यांनी चौधरींच्या या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. अजय चौधरी मला वाटलं की आपल्या शिवडीचे आमदार आहेत, मंत्रालयामध्ये हाऊसकीपिंग करतात हे मला कळलं नव्हतं. म्हणून अजय चौधरीजींना सांगेन की तुम्ही आपल्या स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष ठेवा, कारण का उद्धव ठाकरेच्या मुलाचं तुमच्या मतदारसंघावर लक्ष आहे आणि काही महिन्यामध्ये तुमची आमदारकी आदित्य ठाकरे लढवणार आहे एवढं नक्की झालेलं आहे. या मुद्द्यावर आम्ही न्यायालयात देखील दाद मागू असा सूर वर्षा गायकवाड यांनी आळवलाय. सत्ताधारी पक्षामधल्या म्हणजे भाजपा आणि एकनाथ शिंदे गुटमधल्या आमदारांना त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं आणि जे विरोधामधले आमदार आहेत, मग जे काँग्रेस पक्षामधले आहेत किंवा उद्धव ठाकरे यांच्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांना कुठलाही तऱ्हेचा निधी त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. हा मोठ्या प्रमाणामधला राजकीय दुजाभाव झालेला आहे. हा त्वरित त्याच्यावरती जे आहे ते थांबवण्याचं काम झालं पाहिजे. आम्ही कोर्टात सुद्धा त्या ठिकाणी दाद मागितली आहे. पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मात्र विरोधकांचा हा मुद्दा खोडून काढलाय. गेल्या 2.5 वर्षामध्ये काँग्रेस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय अजितदादा तिघं मिळून सगळा जो सभागृहाच्या प्रत्येक विरोधाचा किंवा सत्ताधाऱ्यांचा विचार करून निधीचं वितरण करत होते, त्याच पद्धतीने आता शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा त्यांनी जी शिकवण घातलेली आहे त्याच धर्तीवरती ते निधीचं वितरण करतात. ऐन निवडणुकीच्या तोंडावर निधी वाटपाचा हा मुद्दा उपस्थित झाल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच आलंय असं म्हणावं लागेल. पण या सगळ्या अहमअहमिकेच्या लढाईत सामान्य जनता मात्र मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहतेय हे वास्तव आहे. आणि स्वप्ननगरी मुंबईत राहणाऱ्या या तमाम मुंबईकरांना मात्र हे परवडणारं नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.